पण फक्त भक्तासाठी भोळावर का नाही तर थोडे कठीण पण आहेत मला तुका म्हणे भोळा जिंकूला गळी काळाला जिंकण्याची त्यांच्यामध्ये ताकद आहे पण भक्तासाठी भोळे किती भोळे उदाहरण सांगायचं ठरलं महाराज त्यांच्या भक्तावरूनच लक्षात येतो बघा शिवाचे जर भक्त बघितले नंबर 1 जर कोण भक्त असतो श्रेष्ठ तो म्हणजे लंकापती रावण रावणासारखा भक्तच नाही महाराज शिवाचा जर पूजा करत असताना नामकीर्तन करत असताना जर पुष्प कमळ अर्पण कमी पडालं महाराज स्वतःचं शिर कमळ अर्पण करत होते महाराज एवढे विद्वान भक्त म्हणजे राजा रावण हे तर झालं पूजेचं पण संपदा एवढीच होती महाराज भगवंताने सर्व काही दिलेलं होतं किती संपदा होती रावणाकडे तुकाची संपदा एवढी सांगाची कवडी गेली नाही कोटी गळे ज्याची काशाने तांब्याची शुद्ध कांचनाची सप्तकोटी एवढं सर्व होतं महाराज तर तरी सुद्धा जावं लागलं याचं कारण काय दिलेला वराचा योग्य वापर केला नाही जगत कल्याणासाठी वापर केला नाही महाराज दुरुपयोग केला नाश पावा लागला बघा तुम्ही अजून तर दुसरा भक्त बघितला आणि शिवाचे भक्त जर बघितले ना महाराज जास्तीत जास्त राक्षसच आहे कारण ते माफ करतात ना म्हणून हे पाप करतात भोळेनाथ भोळा आहे शिव कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती पार्वतीचा पती योगीराज फार भोळे भस्मासूर नाव ऐकून असाल तुम्ही शिवाचा भक्त भस्मासुराला सुद्धा वरदान प्राप्त होतं एक दिवसाचा प्रसंग त्यांचा नित्यनेम होता रोज ताजं भस्म आणायचं आणि भोलेनाथाला द्यायचं एक दिवशी भस्मच मिळालं नाही महाराज तेव्हा अपुरी पण आली आणि भस्मासूर थोडे नाराज झाले दादा भगवंताने बघितलं का नाराज आहेस तू म्हणजे देवा आज भस्म मिळालं नाही म्हणजे काळजी करू नको आजपासून मी तुला वरदान प्राप्त करून देतो तुझ्या त्या डोक्यावर हात ठेवशील तो भस्म होईल महाराज हा रोज 6 वाजता उठायचं ना 9 वाजता उठायला लागला कारण काम सोपं झालं ना थोडे दिवस झाले त्याने विचार केला भोलेनाथाने आपल्याला वर दिलेला आहे पण हे केव्हा वापस घेतील सांगता येत नाही आपण एक काम करू ना यांनाच भस्म करू म्हणजे काटोपण पेटून जाईल महाराज भस्मासुराच्या डोक्यात आलं गेले भोलेनाथाकडे भोलेनाथाने बघितलं हा माझ्या जवळ येतोय भोलेनाथ पुढे पळतायत महाराज भस्मासूर मागे पळतोय बराच वेळ झाला भगवान विष्णूला कळालं विष्णूला दया आली भगवान विष्णूच्या ठिकाणी आले मोहिनीचं रूप धारण केलं आणि भस्मासुरांच्या समोर आले आता मोहिनी रूप महाराज चांगल्या चांगल्यांना मोहित करणार रूप त्या भस्मासुरासमोर आले भस्मासुराने मोहिनीकडे बघितलं मोहित झाले महाराज काय काम करायला कशासाठी तुम्ही आला म्हणजे माझी एक इच्छा आहे म्हणजे काय जो माझ्यासारखं नृत्य करत मी त्याच्याशी विवाह करणार भस्मासूर तयार झाला महाराज पण मी जसं नाचत ना तसं तुम्हाला नाचावं लागणार केली महाराज म्हणून त्याला सुरुवात झाली कमरेवर हात ठेवले खांद्यावर हात ठेवले हा भस्मासूर ठेवत होता आणि नाचत नाचत असताना मोहिनीनं भगवान विष्णूनं आपल्या डोक्यावर हात ठेवला तसाच हात भस्मासुराने सुद्धा त्याच्या डोक्यावर ठेवला त्याच्या लक्षातच राहिलं नाही आपल्या हातामध्ये काय अद्भुत शक्ती आहे महाराज भस्म झाला मला सांगायचे दिलेल्या वराचा उपयोग चांगला केला पाहिजे आपल्याला सुद्धा वर प्राप्त असतात काही विष्णू उतरवण्याचा वर असतो काहीकडे चढवण्याचा असतो पण त्याचा उपयोग योग्य झाला पाहिजे महाराज शिव भोळे ते वर प्राप्त करून देतात शिव भोळा चक्रवर्ती सांगितलं आता चक्रवर्ती ही जी पदवी आहे महाराज ही नंबर 1 माझ्या भोलेनाथाला प्राप्त झाली 3 जणांना चक्रवर्ती म्हणतात नंबर 1 म्हणजे शिव भोळा चक्रवर्ती पहिला सीतादेव भोळा चक्रवर्ती शिवाला नंबर 2 अशोक सम्राट चक्रवर्ती राजा आणि नंतर त्याच्यानंतर महाराज कैवल्य सम्राट चक्रवर्ती माझ्या ज्ञानोबाला या 3 जणांना प्राप्त करून दिले चक्रवर्ती म्हणजे राजा शिवकाय आहेत राजे त्यांचे पाय माझ्या चित्तामध्ये आहेत त्याचे पाय माझी चित्ती
भगवंत आपल्या चित्तामध्ये राहण्यासाठी आपलं चित्त बी शुद्ध असलं पाहिजे दादा. आपल्याला राहण्यासाठी जसं घर स्वच्छ लागतं ना, तसं भगवंताला सुद्धा आपल्या चित्तामध्ये राहायचंय. मग आपलं चित्त शुद्ध असलं पाहिजे.